अल्पो जाळणे निषेक मध्याजी चोक याची नाव आईशा मिया तिला होसी तेत माझी याची स्वरूपा पावसी हे अंतकरणीचे तुझपासी बोलजत असे. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमृती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं द्रगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानैकदक्षं गोटीक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यामरिष्टम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. आज आपण श्री क्षेत्र शिल्लेगाव आणि गवंड्याचा माळ म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे ते कोटलला आहेत. कारण आपल्या शिल्लेगाव मध्ये 3-4 ठिकाणी बस नाही आपल्याला आता, परंतु आपल्यापासून सुरुवात झाली. या सत्संगाचा आपण एक उपक्रम आता सुरुवात केला. एक मागच्या महिन्यापासून आपण सुरुवात केला का बाबा आपल्याला सगळ्यांनी एकत्र यावं. असं तर कामामुळे थोडंफार माग पुढं होतं, करतो आपण घरी, पण थोडंफार कमी जादा होतं. म्हणून या अनुषंगाने आपण काय केलं, आता आपण हा उपक्रम चालू केला. आजचा आपण शनिवारी एवढ्या करता घेतला की बाबा आम्हालाही निवांत येता येतं आणि आपल्याला सगळ्यांना हरिचर्चा करता येते. या माध्यमातून आजचं जी आपण ओवी घेतली ती ओवी अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 34 आणि ओवी क्रमांक 17, 18, 19 3 ओवी आहेत. ज्ञानोबराय काय सांगतात, माऊली महावैष्णव तू मन हे मीची करी. आपलं मन देव काय सांगतो, तुझं मन मला दे. आता देता येईल का मन? ते दिवसभर पळणार, कामामध्ये राहणार, आपल्याला कामाला लावणार मन आहे. आणि ते कधी आपण देवाला देऊ शकतो सांगा बरं? आणि बरं द्यायचं असलं तर कसं काय देता येईल? आपलं मन भगवंताला देण्याकरताची रीत आहे. त्याला रीतीनं आपण बघा, आता आपण रीतीनं देऊ राहिलो देवाला आपलं मन. ज्यावेळेस आपण चिंतनाला बसतो तिथं मन राहतं का? तिथं मन सुद्धा राहत नाही. जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत आपण मनावर म्हणजे देहावर आहे. ज्यावेळेस देहाचा विसर पडला तिथं कुठं मन आहे का नाही? भगवंत काय सांगतो, ज्ञानोबराय काय सांगू राहिले, तू मन हे मीची करी. तू मन हे मीची करी. तुझं मनच मी करून टाक, म्हणजे देव करून टाकायचं आपलं मन. मग आता आपलं मन देव करायचं म्हटल्यानंतर काय करावं लागत? त्याला पुढं रीत सांगितली. पुढं लगेच माझी या भजने प्रेम धरी. मग आता जर आपलं मन देवाला द्यायचंय तर मग देव सांगतो माझी या भजने प्रेम धरी. मग आता देवाचं भजन कसं करणार आपण? जे भजन आईच्या गर्भवासात चालू होतं ते भजन सांगू राहिले, माझी या भजने प्रेम धरी. आणि मग सर्वत्र नमस्कारी मज एकाती. आता बघा, पहिल्या ओवीच्या पूर्वार्धात सांगितलंय तू मन मला दे. कसं दे? माझं प्रेम त्या नामावर धरून दे. आणि नंतर काय कर, जर त्याचा परिणाम काय, सर्वत्र नमस्कारी मज एखादे. मग तोच भगवान परमात्मा मीच आहे असा तुला काही अनुभव येईल. त्याच्यामुळं काय करावं लागेल तुला, ज्यावेळेस जसं जसं तुझी बुद्धी परिपक्व होत चालेल, नामावरची श्रद्धा, नामावरचा भाव पक्का होत चालेल, त्यावेळेस तू काय होईल, माझेनी अनुसंधाने देख. किती सोपं आहे देवाचं अनुसंधान, किती सोपं आहे. सहज उघड्या डोळ्यानं आपल्याला ती क्रिया करता येते. पुढं 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 आपण जसं जसं चिंतन करू तसं तसं पुढची क्रिया कशी आहे, सहज येते. अनुसंधान आता बी आपलं लक्ष राहतं का नाही? कामामध्ये सुद्धा आपलं लक्ष श्वासाकडे जातं का नाही? सहज जायला पाहिजे. जात नसेल ना तर त्याला राऊंड 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 आपल्याला तिकडे न्यायला पाहिजे. संकल्प जाळणे निषेक. आता संकल्प पण करायचा नाही. संकल्प विकल्प मनात नाही येऊ द्यायचं नाही. असं व्हायला पाहिजे, त्यांना बदलायला पाहिजे. काहीच नको डोक्यात. आता आपल्याला बदलायचंय, ते बदलतील नका का बदला, पण मला बदलायचंय. जग बदलू शकत नाही. जग कधीच बदललं नाही, बदलणार नाही. बदलायचं मला आहे. मला जसं जसं भगवंतावरचं प्रेम वाढत जाईल, नामावरची श्रद्धा वाढत जाईल, तसं 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 काय होईल, त्याला अनुसंधान पक्क होत चालत. आणि अनुसंधान पक्क झालं का आपलं काम पक्क झालं. चोख म्हणजे त्याचं काम चोख आहे, म्हणजे खरं आहे, ते चोख होईल. त्याच्यामुळं काय होईल, जसं जसं आपण त्याचं करत चालू तसं 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 आपण भगवंताच्या स्वरूपाला पात्र होत चालू.
आपल्या देहभाव चालले जाईल, देहबुद्धी चालले जाईल आणि आत्मबुद्धीवर आपण स्थिर होऊ. आणि ज्यावेळेस आपण अंतःकरणामध्ये ते स्वरूप आपण स्थिर करू त्यावेळेस आपल्याला काही करायचं राहणार नाही. म्हणून ज्ञानोबा काय सांगतात, पहिली गोष्ट तुझं मन मला दे. आता देवाला आपलं मन द्यायचं तर त्याला रीती. पहिली गोष्ट आपलंच मन आपल्याला कळालं नाही. आपलं मन आपल्याला ओळखता येतं का? नाही ओळखता येत. आपलं मन ओळख करून देण्याकरता सद्गुरूची गरज आहे. इथं बसलेले तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही इतकी भाग्यवान माणसं आहे. तुमच्या सर्वांच्या म्हणजे दर्शन जरी मी घेतले तरी कमी येते. कारण तुम्ही बाबांच्या या परमार्थाला अनुमती दिली, काही विरोध न करता, कुठलीही अडचण न दाखवता तुम्ही या सुखाला पात्र झाला. म्हणजे तुमचे खूप अनंत उपकार आहे का तुम्ही श्रीपाद बाबा, रामदास बाबा, मारुती बाबांच्या परमार्थाला तुम्ही जाणून घेतलंय, समजून घेतलं आणि करता. ही लय मोठी गोष्ट आहे. कारण घेणारे भरपूर आहे पण करणारे कमी, करतच नाही. काही ना तर नुसतंच घेऊन ठेवलेलं करत नाही त्याच्यामुळे अनुभव येत नाही त्याच्यामुळे त्याचं मन गुंतत नाही. त्याचं मन तिकडे गुंतत का? त्याला चिंतन करावं वाटत का? करावं वाटत नाही. उलट नामधारक भेटला की त्याला असं वाटत याला नाही जे घातलं तर बरं होईल, असं होतं. कशामुळं? घेऊनही काही फायदा नाही. मग त्याची रीत आहे, त्या भजनाची रीत आहे. जे भजन आपण आईच्या गर्भवासात करत होतो, मग तिथं टाळपाकवाद होते का? तिड काही होतं का? कोणीच नव्हतं, एकटाच होतो मी. आई बी नव्हती, बाप बी नव्हता, कोणीच नव्हतं तिथं. होतं का कोणी? आईच्या गर्भवासात कोण होतं? कोणीच नव्हतं. मी एकटाच होतो तिथं. आपण सगळे एकटेच होतो. आणि त्या गर्भवासामध्ये जे भजन चालू होतं ना, ते आपण विसरलो होतो. सगळे जीव विसरले. मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर सगळे जीव त्या भजनाला विसरून गेले आणि उपाधीचं भजन सांगायला लागले. महाराज मंडळी सुद्धा उपाधीच भजन सांगतात. अरे उपाधीचं भजन नाही, उपाधी विरहित तुम्ही निर्विकार. ही उपाधीचा नाश करावा लागतो, देहाचा विसर पडावा लागतो. कशानं देहाचा विसर पडेल सांगा बरं तुम्ही आम्ही ज्या देवाचं नाम घेतो, ओम साईराम, ओम साईराम, ओम नमः शिवाय, त्यानं पडतो का देहाचा विसर? पडू शकत नाही. त्याला मनाचा आणि त्याचा काही संबंधच राहिला नाही. नाम देहात मोडतं का? नाम देहात मोडत नाही, नाम आकारात मोडत नाही. जे अक्षरची अव्यक्त निर्देश देश काल रहित, ते तिथं देश आहे का? तिथे पेन चालतो का? नामापुढे पेन चालत नाही, नामापुढे काहीच नाही. ते अक्षरच मोडत नाही. ज्ञानोबा सांगतात ना, ज्ञान देवा पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ नामे. किती मोठं आहे मग ते नाम. ते 4 शब्दापुरता सांगा, 5-6 शब्दापुरता सांगा नाही. ती गगनापेक्षा गगन फिकं आहे त्याच्या पुढं. हे जे तुम्ही आम्ही पाहतो ना, हे खूप फिकं आहे त्याच्या पुढं. तो याला भरून याला उरलेला आहे 10 अंगुल्या, म्हणजे 10. तर इतकं घाण असलेलं मन, इतकं मलिन असलेलं मन, दुसऱ्याच्या तिरस्कारानं भरलेलं मन, नको त्या स्वार्थानं बरबटलेलं मन, हे देव कसं स्वीकारेल हो? मला सांगा तुम्ही. एखादं लेकरू आहे छोट आणि ते खेळता खेळता तिथं शी केली, सू केली त्यांना, आणि ती त्यानंच हात भरून टाकले, अंग भरून टाकलं, कपडे भरून टाकले. कोण घेईन का त्याला? कोणी घेऊ शकत? नाही घेऊ शकत त्याला. तसं अनंत योनीपासून तुम्ही आम्ही आपलं मन खराब करून टाकलं. विषय ओढी भुलले जीव, याची कोण करील किव, नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. विषयामध्ये आपण अनंत जन्मापासून या विषयाचा संग करत 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 इथपर्यंत आलो. विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. काऊन कडू वाटत? नाही बाया, तेच लय अवघड आहे, श्वासात घ्यावा लागत. अवघड आहे सांगा बरं. मग नागपुड्या बंद आहे का आपल्यावाल्या कामात? आता भाऊन एक उदाहरण सांगितलं. एका ताईना पहिले लय करीत होती, सोहळं कोहळं हे ते भानगडी, फार टेकून गेली होती. पण नाम घेतल्या म्हणून लय चांगलं झालं. म्हणजे मला काही नाही राहिलं टेन्शन. नामाला कायचं इटाळण चंडाळण, नामाला कायच काय अडचण आहे? नामाला काही अडचण आहे का? नामाला काहीच अडचण नाही. नाम कुठेही करता येतं, चालता बोलता उठता बसता
जिड लोकांचा परमार्थ संपतो जिड आपल्याला करता येतो. काय सद्गुरूचे किती उपकार आहे आपल्यावर, विचार करा बरं. लोकांचा जीव इटाळाचा नळात गुतला, सुतकात गुतला, नको ते धंद्यात गुतून गेला. थोडं पुढे या 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 दे या. बघा ना तो किती, आणि त्याचा सगळा देव कष्टाचा देव. एवढं सगळं करून पुन्हा काही परिणाम नाही ना. काही परिणाम आहे का? काहीच परिणाम नाही. आपण बघा, तुम्ही अर्धा घंटा चिंतन करा, लगेच फ्रेश होऊन जातो आपण. सगळं किती टेन्शन राहू द्या, घरातलं किती टेन्शन राहू द्या, तुम्ही अर्धा तास नामस्मरण करा, लगेच डोकं फ्रेश होऊन जातं. काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं. मग किती सोपं आहे. भगवंत सांगतो, माझं कर, माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. देवादिकाचं करशील, देवादिकाला जाईल. पितराचं करशील, पितराला जाईल. भूताखेताचं करशील, भूताखेताला जाईल. पण माझं करशील ना, माझ्या स्वरूपाला पात्र होशील. देवाचं करायचं म्हणजे काय करायचं? देवाला जे आवडतं ते करायचं. देवाला काय आवडतं? देव सांगतो, तू मन हे मीची करी, म्हणून मन निर्मळ करायचं. आपलं मन याच्या आधी खूप नको त्या गोष्टीचा विचार करत होतं. नको ते कर्म, नको ते पाप, नको ती वासना ते उभा करत होतं. आणि त्याच्यामुळं अनंत योनीपासून आपण दुःख भोगत 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 भोगत, किती दुःख आहे विचार करा ना. संसारामध्ये मरणाची दुःख आहे आपल्याला. आपण चांगल्या मार्गावर आलो. मनाला परफेक्ट करण्याचं साधन आहे मन. याच्या व्यतिरिक्त नामाशिवाय मन प्रसन्न होऊ शकत नाही. होऊ शकतं का? किती उपवास केल्यानं मन प्रसन्न होईल? मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण सांगितलं. मन सगळं मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. बंधाला आणि मोक्षाला कारणीभूत मन आहे. तुकोबरा याकडे मुक्ती बी नको, मोक्ष बी नको. नामधारकाला इथं वाचल्याला कोणाला मुक्ती लागेल? मुक्ती नको देवा, तू जवळ राहू दे. वैकुंठ नको, स्वर्ग नको. लोक सांगते कैलासवाशी, वैकुंठवाशी. दोन दोन कशी काय होशील हो? मला सांगा बरं तुम्ही, दोन दोन नाव कशी होऊ शकते? आता तुम्हाला गंगापूरला जायचंय, 2 गाड्या मागून आल्या, 2 गाडीत बसू शकता तुम्ही. मागून राऊरी बी आली आणि कन्नड बी आली, मग कोणत्या गाडीत बसा? दोन्ही गाडीत बसते का? वैकुंठला बी जायचं, कैलासाला कसं काय जाऊ शकते तुम्ही? नाही ना. याच्याही पलीकडे आमच्या सद्गुरूंना नेलं. आम्ही खरंच लय भाग्याचे. आताच बाबाची 28वी पुण्यतिथी आपण साजरी करू राहिलो, करूच राहिलो, अजून चालूच आहे. आपली पुण्यतिथीची आज. काय भाग्य आहे त्या महात्म्यानी. तुमच्या आमच्या करता किती सोमा परमार्थ सांगितलं बघा ना. उपास तापास आहे का? व्रत वैकल्य आहे का? नाही ना. मना भगवंताला मन देण्याची रीत नाम आहे. नाम साधन आहे. नाम साधन हे साध्य भगवंत आहे. नाम बघा कशी केली, शब्द केली जाडाजुडी. इतके दिवस म्हणत होतो आम्ही ना, जनाबाई आपण म्हणत नव्हतो का? गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर. मग देवाच्या गळ्याला कासरा बांधला, गुडीत नेलं का? किती बघा ना, रोज म्हणत होतो आम्ही. पण नाही कळाला. पण आता कळाला की नाही? गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, शब्दे केली जाडाजुडी. शब्द किती बघ, फक्त खेळ कसा आहे. सद्गुरु शिवाय नाही कळत, नाहीच कळू शकत. परमार्थ करायला सद्गुरु तारू सांगितलेला आहे. भवसागरामध्ये तरण्याकरता एकच उपाय, एकच युक्ती आहे. तुका नाम नौकेत बैसी. नाम पाहिजे, नाव नाही. नाव घेऊ कोरड पडली लोकायला, पण नाही जमलंय ते. देवाचं भजन सहज हातानं पायानं कशानं करायचं नाही. ते कशानंच करायची गरज नाही. कधीही करता येतं, कोणत्याही काळी, कोणत्याही वेळी. रात्री झोप यायला 1 वाजायला सूद आली, मांजरीने डबडी पाळली, सूद आली. सूद आल्यानंतर झोपच यायना रातभर. काही खडखड वाजलं का जचकन उठत आहे माणूस. पण त्यावेळेस लगेच मन म्हणतंय, अरे घेणं चिंतनाला बस. कधी करता येत आहे, केव्हाही करता येत आहे. त्याला काही साधन लागत का? काही साधन लागत. कोणी लागत का? जोडीदाराची पण गरज नाही त्याला. इतकं सोपं आहे. पण त्याला रीत भगवान सांगतात, त्या रीतीनं करायचं. आपल्याला ज्या रीतीने सांगितलं ना, चिंतन करता 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 नाही लागत चिंतन. कधी कधी मन सैरा बाहेरा पळतंय, त्यावेळेस सद्गुरूला विनंती करायची. सद्गुरु राजा, अरे अनंत जन्मापासून फिरत आलो आम्ही, लई दुःख भोगले, लई यातना भोगल्या देवा.
आणि आताही काही कमी यातना भोगायचं काम आहे का प्रभू? आताही इतका त्रास, पण तू आई आहे ना, जसं लेकरू भरलेलं आहे त्याला दुसरं कोणी उचलू नाही शकत, त्याला फक्त त्याची आई उचलू शकते. आईच उचलू शकते. आईला किळस येत नाही. येते का आईला किळस? आई पदर आडवा करते की त्याला? तुम्ही आयाचे सगळ्या. हा, आई त्याचा किळस करू शकत नाही. आई त्याचा तिरस्कार करू शकत नाही. ते किती जरी भरलेलं असतं आई त्याला उचलून घेते. भागलिया मज वाहतील कडीये. सद्गुरूची एवढी ताकद असते, सद्गुरूची एवढी पावर असते, कोणी घेऊ शकत नाही पदरामध्ये सद्गुरू शिवाय. या दुनियेमध्ये कोणी नाही आपलं. आहे का कोणी? एका सद्गुरू वाचून कोणी नाही आपलं. आणि सद्गुरू उचलून घेऊन त्याचं सगळं त्याला स्वच्छ करतात. आणि स्वच्छ केल्यानंतर त्याला अतिशय बघा ना, त्याला गन पावडर करून आई कशी त्याला नटून थटून नवे कपडे घालून बसवते का नाही? कोणी येतं पटकन उचलतंय त्याला, लगी पप्पा घेतोय त्याचं. काऊ ते दिसायला लय गोंडच आहे म्हणून. पण मग पहिलं काऊ नाही उचललं? तसं तुम्ही आम्ही कर्मानं बरबटलेली लोक आहोत. अनंत जन्मीचे कर्म सुधरू देत नाही जीवाला. अनंत जन्मीचं पाप इकडे येऊ देत नाही. तुमचा खरंच मळा खूप भाग्याचा आहे, खूप भाग्याचा आहे. तुमचे पूर्वज लय पुण्यवान असले पाहिजे ना. सोपं नाही बरं हे एवढं समजून घेऊन आणि एवढ्या विचारानं एवढ्या वस्तीत एवढी लोक येणं, या अख्ख्या गावात एवढी येत नाही. तुम्ही खरंच खूप भाग्याचे, मागच्या जन्माचे अतिशय पुण्यवान लोक आहे तुम्ही. नामाला तुम्ही सन्मुख झाला, नामाला तुम्ही जाणून घेतलंय, समजून घेतलंय, विषय आणि प्रयोजन तुम्हाला कळाला आणि ते तुम्ही करताय. फक्त आता कर्म सद्गुरूंना उचललं की नाही, स्वच्छ केलं ना, मग पुन्हा घाणवायचं का? आपल्या संकल्पाला, आपल्या वासनेला आवर घालायचा आहे. जुन्या काळात म्हणत होते जेवढं आथरून आहे ना तेवढं पाय पसरावा. आथरून कमी आहे आणि पाय पसरले ना खाली टंगड्या थंडी वाजते, नाही तर मग वर तोंडाला तरी थंडी वाजते. नामात आपण आलो ना साधनेमध्ये, सद्गुरूने आपल्याला घेतलं ना, जैशी स्थिती आहे तैशा परी राय कवतुक पाय संचिताचे. जे कर्मात आहे ना ते होणार आहे, पण कर्म तयार करणार नाही. आता इथून पुढे आपल्या मनाला सांगायचं, देवा नको, आता अनंत जन्म पण फिरत आलो रे, आता लई हाल झाले रे देवा, नको. आता सद्गुरू राजा चिंतनाला बसलो ना, हे सगळं तू मायाजाळ बाजूला कर देवा. आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरवे ऋषिकेशा कळू आले. भगवंता सद्गुरू राजा, आम्ही खरंच या मार्गात, आम्हाला याच्यातलं काय कळत नाही देवा. तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत देवा. हा जो राजमार्ग लावत तू आम्हाला आणलं ना, या राजमार्गावर आम्हाला व्यवस्थित चालू दे. याच्यामध्ये विघ्न निर्माण करू नको. एक तर कोट्यवधी जन्मापासून देवा आम्हाला मार्ग मिळाला नाही, पण आता मिळाला. सद्गुरू आम्हाला चांगले मिळाले ना. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, मारुती बाबांची आपल्यावर जर दया झाली ना, करुणा झाली ना, तर त्यांना सांगायचं चिंतनामध्ये, भगवंता आम्हाला पुढे घेऊन चाल, आमच्या देहाचा विसर पाड, आम्हाला भौतिक सुख नको आता. नको नको नको, आता काही गरज नाही ना, भौतिक सुख काय करावा. नको नको देवा. अरे एक टाइम जरी उपर राहिलो ना मी देवा, जेवलो ना, तरी पोट मी जगू शकतो. बिगर अन्न पाण्याचा माणूस 21 दिवस राहू शकतो. 4 महिने एक भुक्त राहणारे लोक आहे, उपास करणारे लोक आहे, मग काय मेले किती? नाही देवा, आता मला या विषय मध्ये गुंतू नको. जितकं गुंतीशी ना देवा, तितकं मी तुझ्यापासून लांब जाईन, दूर जाईन. माझ्या जीवनामध्ये येऊ द्या संकट, किती कोसळो वरी संकटे, येऊ द्या ना. तो भगवंत आपल्याला सोडून जातो का? नाही. त्याच्याकरता एक श्वास खाली नाही जाऊ द्यायचा. एक श्वास आईच्या गर्भवासात त्यानाच आपण चिंतन करत होतो. फक्त तेवढा नाळ तिकडं होता लावेल. आता तो तुटला ना, तो आता आपण जोडला ना, दिवसभरामध्ये ज्या वेळेस मन खाली राहील ना, आपण ज्या ठिकाणी मन जाऊनच नाही द्यायचं ना. आता काय जाऊ द्यायचं? त्या ठिकाणी निज रूप तुझे. कुठं नाही देव नाही, अशी जागा नाही.
ते भजन ज्यावेळेस आपण नामस्मरण करू, रीतीनं करू, अगदी आवडीनं करायचं, प्रेमानं करायचं, कदाचित एका दिवशी नाही चिंतन लागणार, राग नाही मानायचा, राग नाही मानायचा. अरे देव म्हणतो, आणि मजची माझी मी असता, जेणे मी दुरी होय पंडुसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवना तुटे काही. अरे अर्जुना, तू देवच आहे, आम्ही देवच आहोत, पण अज्ञान आलं आपल्याला, अज्ञान झालं ना, मी देह नावाचं अज्ञान झाल्यामुळं काय झालं, दुःख तयार झालं. हे जे आपल्याला दुःख भोगायला मिळतं ना, चिंता नाही करायची त्या गोष्टीची, नाही करायची. मागच्या जन्माचं कर्म येते, त्याला कोण काय करणार आहे आपण, पण त्याच्यावर आपल्याला विजय मिळवण्याचं साधन नामस्मरण. मस्त जीवाला पकडून करायचं, विसरायचं नाही त्याला. माझी भजनी प्रेम तरी, ते नामस्मरण आहे ना, प्रेमानं करायचं, आदरानं करायचं. हो, माझी भजनी प्रेम आवडीने भावे, हरिनाम घेसी मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीनं करायचं, प्रेमानं करायचं. ठीक आहे, येऊ दे आडी अडचणी, पण असं नाही समजायचं का भाऊ मी इतकं चिंतन करते, देवा असं काऊन होतंय, नाही करायचं. नाही, काही अडचण नाही. आणि ज्यावेळेस आपण जसं जसं नामावरचं प्रेम वाढत जाईल ना, तसं संसारावरचं प्रेम कमी होत चालतं, देहावरचं प्रेम कमी होत चालतं, देहाची आसक्ती राहत नाही. ठीक आहे, एखाद्या वेळेस सणाच्या दिवशी जुनी साडी घालून जरी थांबायचं वेळ आली तरी मनाला वाटून नाही द्यायचं का सगळ्यांनी चांगल्या साड्या घातल्या, नाही ना, ते मनाला सांगायचं, अरे या देहाला किती दिवस नटितो तू, किती करशील रे संसार नरदेह मातीला जाणार, हाती घोडे रंगीत पलंग जागीला राहणार, नरदेह मातीला जाणार. संत शिरोमणी सावता बाबा सांगतात, समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे. देव जसं ठेवील ना, देवा सुखात ठेवलं देवा तुझा प्रश्न, दुःखात ठेवलंय तुझा प्रश्न. कोणी दिवशी बैसून हातीवर, कोणी दिवशी पालकी सुभेदार, कोणी दिवशी पायीचा चाकर चालून जावे. कधी त्याला वाटलं ना फोर व्हीलर मध्ये हिंडीन तो, कधी त्याला गुडघे एवढ्या चिखलातून चालावं लागेल. दुःख नाही मानायचं त्या गोष्टीचं. सुख दुःखे समीकृत्वा लाभा लाभो जया जीव. आवडीनं प्रेमानं करायचं. नामस्मरण अगदी असं झालं नाही पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना श्वास खाली चाललाय असं नाही वाटलं पाहिजे. बशील असलं तरी लक्ष ठेवायचं. काही कामात जरी असेल तरी आपलं सहज काय सांगितलंय, आत्मप्रभा मीच नवी तेची करून ठाण देवी, इंद्रियाशी चोरून जेवी तयाचीच पाल. इंद्रियाला चोरता आलं पाहिजे. इंद्रियाला चोरायचं म्हणजे मनाला चोरायचं. इंद्रियाला काय हात चोरी द्या का पाय चोरी द्या. इंद्रिय म्हणजे या 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियाचा जो मोरके आहे ना, यांचा जो मॉनिटर आहे तो मन आहे. आणि त्या मनाला आपलंच करायचं. याला तू मन हे मीची करी, तुझं मन मी कर असं भगवंत सांगतोय. मग त्या मनाला, या इंद्रिय काय करत नाही, इंद्रियाला चोरता आलं पाहिजे. कानाला आपल्याला नाम ऐकता आलं पाहिजे. आपण आता तुम्ही प्रवचन ऐकू राहिले, बरोबर आहे ना, पण जे निघू राहिलं माझ्या मुखातून, जे तुमचं कान ऐकू राहिलं ते ब्रह्म आहे. हे चमडे कधी ऐकत, आपण यालाच कान म्हणतो. हे चमडा ऐकत का? एखाद्या माणसाला हे गौन चांगलं राहतात, ते आमच्या बाईला सगळं चांगलं बाहेरचं, आत काऊन ऐकू येत नाही? ज्याची ऐकू येत नाही ती ऐकण्याची जी देवता होती ना, ती देवताने सांगितलंय राजीनामा दिलाय. मग आपल्याला जे ऐकू येतंय ते ब्रह्म आहे. माझ्या मुखातून जे बाहेर पडतंय ते ब्रह्म आहे. बाहेर जे दिसतंय ते ब्रह्म आहे. बघा ना, काय विश्वसार देवच आहे. दृष्टी जरा खोल, आपल्याला आत शिरता आलं पाहिजे.
कानानं आपल्याला आता ते बघा तिकडे थापड राहिली ती, तरी बी त्याच्यातून जे निघतंय ना ते नाम निघतंय. ज्यांचं त्याच्याकडे आता ज्यांना प्रबोध झाला त्याच्या लक्षात येत आहे ते. हालाकी ज्या पहिल्या नामवाल्याला तेच ना आम्ही, प्रबोधावाल्याला तेच ना आम्ही. आता ज्याला दात नाही त्याला मिक्सर मधून काढून द्यावं लागत बट्ट्या का नाही. ज्याला दात आहे त्याला कडक असल्या तो म्हणतो कडक कडक दे, म्हणजे त्याच्यावर अवलंबून. तसं काही एवढा मनामध्ये शंका नाही घ्यायची. पहिलं नाम आणि दुसरं नाम एकत्र राहतं. फक्त आपलं काय झालं पाहिजे, त्या इंद्रियाला चोरता आलं पाहिजे, कानाला तेच ऐकता आलं पाहिजे, नाम ऐकता आलं पाहिजे. डोळ्याला सुद्धा नाथबाबा सांगताना जगामध्ये काय हालतं, काय हालत आहे. झाडी आपण शेतात जरी असलो ना, झाडीची फाटी जरी हल्ली ना तर ते नामच बोलतंय, दुसरं बोलतच नाही ते. हे आपल्याला कळालं पाहिजे. सगळे इंद्रियाला कामाला लावता आलं पाहिजे. डोळ्यांना जे हलतंय ना जगामध्ये, काय हलतंय सांगा बरं. ब्रह्म हलत का हात हलू राहिला. हे जे हात हलू राहिलाय, मी तुम्हाला दिसायला हात दिसू राहिला, ब्रह्म कुठं हलू राहिलं. कसं बोटानं दाखवू तुला, दाखवता येतं का ते, दाखवता येतं का ते. तुम्ही जे जपताय ते दाखवता येतं का. आपला श्वास आपल्याला दिसतो का, मग तो दाखवता येतो का. म्हणजे दाखवता येत नाही. जे पाहताय डोळ्यानं पाहता येतो का, आपला श्वास आपल्या डोळ्यानं पाहता येतो का. तेच ब्रह्म आहे. फक्त येऊ राहिलं माध्यमातून, नागपुड्याच्या माध्यमातून ते आत येतंय, बाहेर चाललंय. फरक एवढाच. आत काय चाललं बाहेर काय येऊ राहिलं. काहीच आत जात नाही, काहीच बाहेर येत नाही. अवघड आहे. सोपं आहे, खूप सोपं आहे. जे येतं ना त्याला फक्त पकडून, जसं आता बाबा सांगत राहतात ना, आपण आता हे आमचे गायके ताई ते आलेले आहे, आता इथून जायचंय त्याला, त्याजवळ काही हे नाही, उगं बारीक मोबाईलचं बॅटरी की बारीक, पण समोर बॅटरी मारल्यावर त्याला काहीतरी दिसलंय पडेल वाकडं तिकडं, जाचकले लगेच माग 10 फूट माग होतं की नाही. माणूस होत, पण जाणं तर गरजेचंच आहे. मग काय करायचं, तिकडे सत्यनारायण माडाचा. आपल्या मनानं काय केलंय, कल्पना खाल्ली का नाही खाल्ली, ठीक आहे, कल्पना नाही सत्य का असं ना असू द्या, हरकत नाही, पण मनानं तयार केलं का नाही ते कुभांड. मग आता त्याच्याकरता काय तिथं काही 16 सोमवार करायचे का, काय करायचं तिथं, काय करणार काय तुम्ही तिथं. अरे लई सोपं आहे. सांगणारे मरून गेले हो, सांगणाऱ्याला मोठ्यापणाचा रोग लागलाय. सांगणाऱ्याला काही घेणं नाही. बघा इतकं सोपं आहे ते. काही करू नको त्याला, काहीच करू नको त्याला. तू वाटलं ना तुला की ते हाय काहीतरी पडेल, मग त्याला काय करायचंय, खाली चिमूटभर माती घ्यायची, चिमूटभर माती घ्यायची, त्याच्या फेकून द्यायची. आसन काहीतरी तर निघून जाईल, नसन काहीतरी तर ते पडेल राहील. काय झालं, भ्रांती झाली आम्हाला, काहीतरी पडेल, बरोबर आहे की नाही. आणि एवढी भ्रांती काढायची, मी देव नावाची भ्रांती आहे. काय करायला लागत आहे त्याला. अरे लय मरमर करते लोक, देव देव करता का. हे काय किती ओरडायचं काम चाललंय, ते झोपाना दुसऱ्याला झोपू द्या ना. मग हा देव आहे का, याला देव देव म्हणतात का, यानं उद्धार होईल का. किती भजन केल्यानं उद्धार होईल, काय केलं ना उद्धार होईल. फक्त अज्ञान घालो, चिमूटभर माती घे, फेक, असलं तर निघून जाईल, नसलं तर कळण दोरी असन किंवा ऊसाचं पान असन, काहीतरी असन ना ते. किती किती सोपं आहे. तसा मी देह नावाची भ्रांती आहे तुम्हाला आम्हाला. भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. दुःख कधीच दुःख वाटून द्यायचं नाही, कधीच वाटून द्यायचं नाही. आपण त्याच्याकडे पॉझिटिव्ह विचारानं बघायचं त्याला. भगवंता तू आहे ना रे माझ्यासोबत, देव आहे की नाही आपल्या सोबत. दुःख कोणाला आहे मला सांगा बरं. देहाला दुःख आहे, कुणामुळे आहे, देहाला कळतं काय. तुम्ही इथंच आहे ना, बघा दुःख कोणाचं राहिलं, डोकं देहाचं, देहाचं डोकं दुखू राहिलं, बरोबर का नाही. हाड मास्त्रागताच
डोकं लई दुखू राहिलं, फन 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 केलंय, पार पदर पाणलाय त्याला, इतकं डोकं दुखू राहिलं. कोणा सांगितलंय डोकं दुखू राहिलं? मनानं सांगितलंय. दुखू कोणाचं राहिलंय? ज्याचं दुखू राहिलं त्याला कळा ना. हेंबाड्याला कळत काय, चांबड्याला कळत काय? ज्याचं दुखू राहिलं त्याला कळा ना, सांगू दुसरंच राहिलं. मग दुखत कोणाचं? शेजाऱ्याचं. म्हणजे मन शेजारी, शेजाऱ्याचं डोकं दुखू राहिलं त्या मनाला सांग तू गच राय. ज्याचं दुखू राहिलं त्याला नाही. तू काहून एवढं डोक्याला टेन्शन घेतलंय? बीपी कमी होतो, लो होतो. आमच्या बाई काहून सुधारणा? आमच्या बाई टेन्शन घ्यायच्या. अरे टेन्शन घ्यायचं काय? आपल्याजवळ लय मोठं परब्रह्म साधन आहे. म्हणून चिंतन कायसाठी करायचे? आपण जे चिंतन करू राहिलो, नागपुडे ओढ राहिलो, काय करता? मी देह नावाची भ्रांती काढून टाकायची. उद्या ना काही उद्या देहाला देह जावो 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 याची गडी, पाय हरीचे कदा न सोडी. मीराबाईला विष पाजलाय, विष बापाना, पण मीराबाईना सोडला नाही देव. सोडला नामस्मरण? नाही सोडलंय. प्रल्हादाला जाळा अग्नीमध्ये जाळलंय बापाना, सोडलंय नामस्मरण? नाही साहेब, नाही सोडलं. सोडलं? देहाला जाऊ द्या ना, येऊ द्या ना, मुंग्या येत्या ना, येऊ द्यायच्या, येऊ द्या, किती घेतील बरं, त्या काही डसत नाही. मन सांगताय तुम्हाला कळ लागली, बरोबर आहे की नाही? मन सांगताय थुकाजवळ गोळा झाला. मनाला सांगायचंय तू गचराय, तो कामच नाही तिथं. तो काम फक्त एक, माझेनी अनुसंधाने. त्याचं अनुसंधान पक्का ठेवायचंय, सतत त्याच्याकडे लक्ष ठेवायचंय. जीवनामध्ये संकल्प विकल्प काय करत नाही. घर नाही आमचे कोपीचे बाबा, अरे मला एक ताई म्हणे, भाऊ माझ्या घरात तुमचे पाय लागू द्या ना, मी लई गरीबी. अरे म्हटलं तुला तुझ्या गरिबीशी घेणं काय? मला जे घरी रोज गुलाबजाम करून राहील त्याच्याशी घेणं नाही मला. तुम्ही घरी काय खाते याच्याशी सद्गुरूला घेणं नाही राहत, संताला घेणं नाही राहत. नाही, तुम्ही नामस्मरण किती करता याच्याशी घेणं राहत. झोपडीत करायचं ना, झोपडीत राहणंच आहे आणि बांगल्यात राहणंच आहे ना. गादीवरच झोप येते आणि पोत्यावरच झोप येते का नाही? काहीला गोळ्या घेऊन झोप येत नाही, मग काय करायचं आता? आपलं भाग्य चांगलं आहे, आपल्याला साधन मिळालेलं आहे आणि त्या साधनाचं अनुसंधान इतकं पक्क ठेवायचं. जीवनामध्ये येऊ द्या ना, गरिबी येऊ द्या ना, गरिबी मागच्या जन्माच्या कर्मामुळे. श्रीमंती येऊ द्या, श्रीमंती मागच्या जन्मामुळे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन, याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. नाही नाही नाही, थोडंफार कमी होईल, थोडंफार जास्त होईल, याच्याकडे काय लक्ष द्यायचं? 100 रुपयाने कॅरेट गेले चिंता नाही करायची, 2000 कॅरेट गेले तर चिंता नाही करायची. देता देवविता, नेता नेवविता, ते याची सत्ता काय आहे. मग असा ज्यावेळेस माझा वृत्तीचा भाव होईल, सुखामध्ये दुःखामध्ये समान राहता आलं पाहिजे, स्वभाव बदलला पाहिजे. आपले स्वभाव बदलत नाही. अजून नामस्मरण घेऊन सुद्धा स्वभाव बदलत नाही आपला. त्याच्यामुळे काय होतं? परिणाम येत नाही. थोडं आपल्या मनाला सांगायचंय, अरे तू या जगात काही आणलं का? आपण काही आणलं का सोबत बांधून? मला सांगा, पदराला काहीतरी गाठबीट मारून आणली का? पदर नव्हता तिकडं. काय होतं? काय येताना जर मी काहीच आणलेलं नाहीये, ठीक आहे, मी आता कोटीनं संपत्ती कमावली, त्याच्यातला 1 रुपया तरी मी घेईन का? ज्यांच्यासाठी करून ठेवलं ते बाकीकडे इवळत राहत्या. दुसऱ्याच मध्ये रुपया घ्या, रुपया सुद्धा दुसऱ्याचाच राहतो. मग काय करता? ही सगळी एवढी खटाटोप कशा करता? माणसाच्या जन्माला आलो, काही आणलं नाही, काही न्यायचं नाही, पण आलो ना त्याचा आनंद घ्या. आता जन्म आपण आता आलो की नाही, नाम मिळालं की नाही, मग त्याचा आनंद घ्या ना. जा आणखी आपण त्याच्या टेन्शन पायी पायी करू 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 4 टप्प्यात टमाटे लावले, टप्प्याटप्प्याने 4 टप्प्यात लावले. ठीक आहे, लावायचे ना, काय हरकत नाही ना. पण मनाला सांगत राहिलं पाहिजे सतत, मना जैशी स्थिती आहे ना तैशा परी राह. तू प्रसन्न राह, कुठल्याही चित्त विचलित होता कामा नये. दुःख येऊ द्या, सुख येऊ द्या, त्याच्यात मन विचलित झालं नाही पाहिजे.
अनुसंधान पक्क पाहिजे, नामच श्रेष्ठ वाटलं पाहिजे. वाटत नाही आजो काही आम्ही कर्म तयार करतोय, नामा घेऊन सुद्धा जीव कर्म तयार करतात. सांगितल्या जातंय, अनुभवाला येतंय, आपलंही मन सांगतंय आपल्याला का असं करू नको बरं का. पण लय अंगरट माणूस, स्वभावाला काय सगळं स्वभावावर नडून पडेल. स्वभाव वाढवा येतो. काय राव मला सोडायची होती पण ते सुटा ना, ती काय म्हणून राहिली का, पुढे काय हातात येऊ राहिली का. जे खाणारे लोक म्हणजे काय मी लय दिसायची सोडायचा प्रयत्न करू राहिलो पण ती सुटा ना. अरे येडाय तू. ती कुठं म्हणून राहिले का खिचेतली उडी बाहेर येऊन उडी मारून राहिली का माल खाय माल खाय माल खाय. पण माणसाचं मन विचित्र आहे, सवयीचा गुलाम आहे माणूस. स्वभाव त्याचा इतका बेकार असतो का ते स्वभाव घालता, त्या स्वभावामुळे सत्यानाश आहे तुमचा आमचा सगळा. दुःख का भोगावं लागतंय स्वभावामुळं. एकरटपणा जाईनाच आमचा बोला. नाम घ्या नाही तर टपुऱ्या माळी घाला, काही होत नाही. नामाचा परिणाम मनावर झाला पाहिजे आणि मनाचा परिणाम चित्तावर झाला पाहिजे. हरी बुद्धी जपे. नाम कशाने जपायचं सांगितलं, कशानं, नाकानं. नाकानं जपायचंच आहे पण बुद्धीनं जपायचं. आता पाठ झालं की नाही ते म्हणायची काही गरज आहे का, ते बसलेलं कोणाला म्हणायची गरज, सगळ्यात पाठ झालं ते म्हणायचं एक त्याला. म्हणायचं नाही आता, फक्त त्याला पुढे काय करत चालायचं, बुद्धीचा निश्चय करत चालायचा. जे येत आहे ते देवच आहे, जे जात आहे ते बी देवच आहे. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. बुद्धीचा निश्चय पक्का करत चालायचा. आणि जसं जसं नामावरचा श्रद्धा, नामावरचा भाव, नामावरचा विश्वास पक्का होत चालल. समजा आपलं चिंतन इतकं भारी कशाहून समजायचं, आपण म्हणतो त्यांचं चिंतन लय भारी हो. कशाहून भारी, ती 2 घंटे डोळे लावून बसले म्हणून. कशाहून भारी, ते रोज चिंतन करते म्हणून. आता अशी रोज चिंतन करणारी तरी पण बदल काही नाही. संसाराची वासना वाढत चालल्या. असं करा वाटत, तसं करा वाटत, इकडं जा वाटत, आजू काही ह्या देवाला जा वाटत, त्या देवाला जा वाटत. आता निवृत्तीनाथाची यात्रा आली तिकडं जावं वाटत. आणि रोज हरिपाठ म्हणते. सकाळी घडले, सकाळी घडले, कधी घडले, जसं जसं तुम्हाला. अरे आत्मा परम प्रिय हरी, त्याचा नाम कीर्तीचा हर्ष भारी. आत्मा श्रेष्ठ वाटला पाहिजे, नाम श्रेष्ठ वाटला पाहिजे. जगात सगळं ज्यावेळेस जीवाला तुच्छ वाटल, देह सुद्धा तुच्छ वाटल, हे सगळं तुच्छ वाटल, त्यावेळेस त्याला सद्गुरु कृपा करत राहतात. बघा नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. निर्जीव दगडाची काय करशील सेवा, तो तुझ निर्दैवा देईल काय. कवन्या गुणे बुली पडली गवारा, तीर्थाच्या माहेरा न ओळखीसी. अरे चौगळी असतात जग जीवन, का धांडोळीसी वन. देव विश्वनियंता, विश्वाचा चालक मालक संचालक भगवान परमात्मा जवळ असताना आपण बाहेर धुंडळत बसतो. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ सांगे. ज्ञानवरायचा रोज हरिपाठ म्हणते, डोक्यात कोण उतरत नाही तेच कळत नाही. गाडगे बाबा होते आपले, गाडगे बाबा. गाडगे बाबांनी सांगितलंय, बाबा अरे तुम्ही ज्या देवाला मानतात ना, तुम्ही ज्या देवाची पूजा करताना, ज्या देवाला निवद दाखवताना, त्या देवाला कुत्रा आलं निवद घेऊन गेला तरी ते हाड म्हणत नाही. म्हणतं काय ते, लक्ष्मी आईला पूजा नेते, तुम्ही नेते की नाही निवद आषाढात, त्या लक्ष्मी आईवर कुत्र येत आहे, ते सगळे निवद हडप करून घेऊन जाते, ती हाड म्हणत नाही. मग शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजी भूते केते, कोण पूजी भूते केते. आपल्या पोटाजी रडते, आपल्या पोटाजी रडते, मागते शिते अवधान. ते ह्याच्या पोटा करता रडत असत, ते देव कधी होती. देव तर कळाला ना आता नाही. देवाला तोंडत नाही तर खाईन काय तुमचे निवद. त्याला तोंड आहे का देवाला, तुमच्या श्वासाला तोंड आहे का.
नाही ना. त्याला पोट आहे का गिळावा? अरे त्याला काहीच नाही ना. देवा नाही नाव, देवा नाही गाव. देवाला गाव आहे का? मग कंपोस्ट शिल्ले गाव नाही ना. तो देव आहे आणि त्या देवाचं त्याला पुढे सांगितलंय, तेच माझ्याची स्वरूपा पावसी. हा देव लक्षात आला पाहिजे. नामस्मरण करता करता वाटलं पाहिजे आपण कोणत्या देवाला बसतो. ज्ञानदेवा म्हणे बजा आत्मदेवा. आत्मा तर कळाला की नाही आता. मग आत्म्यापेक्षा श्रेष्ठ कोणता देव आहे या जगात? आत्मा मरतही नाही आणि आत्मा जन्माला बी येत नाही. कर्म जन्माला येत आहे, पाप जन्माला येत आहे, वासना जन्माला येते आणि तेवढी आपल्याला दूर करावायची. तेवढी दूर कराय करता नामस्मरण साधने. तेवढं दूर कराय करता अतिशय जीवाला पकडून नामस्मरण करायचं. अगदी येऊ द्या जीवनामध्ये संकट येऊ द्या. या गुरुगीता नावाचा एक ग्रंथ आहे. त्या गुरुगीता नावाच्या ग्रंथामध्ये भगवान शंकरानं पार्वती मातेला सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? पार्वतीनं प्रश्न विचारलाय, प्रभू मला तुम्ही भजन करता ते भजन मला सांगा. आणि ते भजन सांगता सांगता पार्वतीला महादेव भावविभोर झालेले. पार्वते बघ, एक वेळेस भगवंत तुझं कर्म चुकलं तर भगवंत तुला माफ करू शकतो. तू ज्याला देव मानती ना तो देव तुला माफ करील. पण तो देव नाराज जरी झाला तर तो खुश होऊ शकतो. नवस केला देवाला आणि मग त्याला नाही पूर्ण केला तर तो काही नाराज होत नाही. आणि त्याला एक पायले सोडून 2 पायलेच केले तो काही खुश होत नाही. किंवा त्याला जर तो देव तुमच्यावर रुष्ट झाला, कुळीची देवता आपलं जे कुलदैवत राहतं ना देवाऱ्या ठेवेल, ते कदाचित शंकर सांगतात पार्वतीला ते तुझ्यावर खुश होऊ शकतात. पण सद्गुरु जरी एकदा आपल्या जीवनातून नाराज झाला ना तर देव सुद्धा काही वाकडं करू शकत नाही. द्यायचं किती श्रेष्ठ गोष्ट सांगितली इथं. पार्वतीला काय सांगायचंय? पार्वती जी रीत सांगितली ना त्या रीतीनं कर. ज्या माध्यमातून सांगितलं, जसं सांगितलं ना तसं कर. आणि ते करताना जर चुकली ना मग सद्गुरु नाराज होते. मुक्ता आधीच जन आहे उद्धट, गुह्य करू नको प्रकट, मोडेल भक्तीची वाट संत जन कोपतील. संत कार तुमचं आमचं काही बांधायला बांधे? तुम्ही आम्हाला लय चांगलं खाऊ घातलं म्हणजे आम्ही खुश होणार आहे का? नाही. असे असेल तर ते मेंटल कोपडीचे गुरु नाही. कधीच आपल्या सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबांना कशाची अपेक्षा नव्हती. नाही, कशाचीच अपेक्षा नाही. नाही 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 नाही. शुगर कमी जर झाली नाही, त्यांची शुगर होती, त्यांना सकाळी लवकर निघावं लागायचं घरून. 6ला गाडी होती आणि यायचे ते बाबा जर आले इकडे यायचे ना तर घरी यायला लासूरला यायला 11:30-12 वाजायचे. मग सकाळी वडापाव घेऊन खावता येत नव्हतं शुगर असल्यामुळे, तेलगटचं बाहेर नाही काय, चक्कर यायची घरी आल्यानंतर. पण कधी म्हणले नाही का ताई मला भूक लागली आणि तू आता स्वयंपाक कर म्हणून. कधीच नाही. तू शिळी पोळी दे मला पहिले. शिळी पोळी घ्यायची, लहान लेकरासारखा रोल करायचे आणि खायचे. सद्गुरूला गरज नाही तुम्ही किती खाऊ घालता, याच्याशी काही घेणं नाही तुम्ही. नाही नाही नाही, काय आवश्यकता नाही त्यांना. त्यांना आवश्यकता एकच आहे. आता या माऊलीचे 2 आमच्या चरणावर पायावर थेंब पडले ना बस आम्ही कृत्य झालो. आम्हाला तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा नाही, कशाचीच नाही. 7व्या पडद्याआड सुद्धा नाही. आम्ही काही उपाशी मारणार नाही. मेले तर आम्ही काही तुमच्या वाचांना बोट मोडणार नाही. फक्त एवढीच अपेक्षा आहे, भावपूर्ण अश्रू तुमची ज्यावेळेस आमच्या चरणावर पडताना. याच्यासारखी गुण दक्षिणा कोणतीच नाही या विश्वामध्ये. त्या गुरुगीतेमध्ये शंकर लई जबरदस्त सुंदर एवढा ग्रंथ आहे, पण लई सुंदर वर्ण. त्याच्यामध्ये फार काही गोष्टी सांगितलेल्या आहे भगवान शंकरानं. सद्गुरूच इतकं महत्व त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, पण आम्ही नको तेच करतो. ते कर्मकांडात घालून दिलंय लोकांना. गुरुच्या बरोबर बसू नये, गुरुचं उष्ट खावा, त्याच्यात बरंच सांगितलेलं आहे. नको ते घेतलंय. मग तुम्हाला नाम कोणतं? उष्टच आहे ना. तुम्हाला जे नाम मिळालं ते उष्टच आहे. मग आमचं मला मारुती बाबाचं उष्ट भेटलं, मग उष्ट तुम्हाला भेटलंय.
ताटातलं नाही खायचं उष्ट. मला जर कॅन्सर झालं तर तुम्हाला होऊ द्या. ताटातलं नाही खायचं सांगितलंय. गोविंद दादा, हा आम्ही संघ बसलो होतो जेवायला. गोविंद दादा यायच्या बाजूला होते आणि हे माझ्या बाजूला होते. मला थोडं वाढणार आणि जादा वाढलं. भाऊ घेत नाही भाऊ घेत नाही, जादा वाढलंय. पण ते आता ते ना अनुभवलं. मला तुम्हाला जास्त नाही सांगायचं. मला इकडे भाऊ तुम्हाला दाखवा मग आम्हाला द्या म्हणलं. मी रिकामा नाही तुम्हाला द्या. पुन्हा जन्म देऊ काय तुमच्या तिकडं आवता आणाला? नाही 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 नाही. आहे ना काही काही गुरु असे उडेल बल्प. नाही 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 खातेच शिष्य बी द्यायचे. काय सांगा तुम्हाला, मी स्वतः अनुभवलेला माणूस आहे. नाही नाही असं नाही सांगितलंय आपल्याला. उच्चिष्ट म्हणजे नाम सांगितलंय. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. शेष उरला तो शिव म्हणजे नाम. नाम इतकं जबरदस्त चिंतन करा का आपल्या वृत्तीमध्ये बदल करा, आपल्या स्वभावात बदल करा. भगवंत नाराज झाला चालम, पण सद्गुरू नाराज करू नका. सद्गुरू म्हणजे नाम. सद्गुरू म्हणजे टांगड्याचे हातापायाचे डोक्यात आणू नका. मज हृदय सद्गुरू. मग मी तुमच्या हृदयात जाऊन बसेल का हातापाया टांगड्याचा? ज्ञानोबराय काय सांगू राहिले? मज हृदय सद्गुरू जेने तारुलो हा संसार पुरू. म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी. विवेक जागृत ठेवायचा आहे प्रत्येक क्षणाला. कुठं आपलं मन जर खायला लागलं ना आपल्याला, त्याला सांगायचं गचराय. काय सांगितलंय तुला सद्गुरू ना? दुःख नाहीच आत्म्याला. दुःख नाही आत्म्याला, सुख पण नाही. निर्विकल्प स्थिती आहे आत्म्याची. त्याला स्वरूप सिद्धी म्हणतात. आणि स्वरूप सिद्धी सद्गुरू शिवाय होत नाही. तुम्हाला गंध आता कळून चुकलंय. आपल्या विभीषण बाबांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहे आपल्या सद्गुरूचे. त्यांचं अंतकरणच एवढं आहे. कारण जाऊ द्या सांगून द्या, आम्ही जर मेलो ना, नंदाली बाबाचे शब्द होते, भाऊ मी जर गेलो ना, ज्ञान माझ्या सोबत जाईल. तुला काय प्राप्त करायचं कर. आणि तसं प्राप्त होत नाही ते. त्याला ढुसणी आणा लागते. गावरान गाई राहते का? गावरान गाई पाहत मी, गिर गाई, गावरान गाई, ते वासरू पाहतील किती ढुसणी मारता येते. उलदून इकडं बाजूला होती ती गाय. जर्सी सारखी नाही. जर्सीला नाही सोडलं वासरू तरी चालत आहे. तिला 3ला दोहा दूध आहेच, दुपारी 2:30ला दोहा दूध आहेच. पण सद्गुरू तसं नाही राहत बरं. नाही नाही नाही. मी आता ते आलेलं युट्यूबला ते बी कीर्तन. आता धनराज बाबासोबत सहवास आला मला. आम्ही एका घरात, मला हात धरलाय, चल म्हणे आपण. आम्ही दोघंच गेलो त्या ताईंच्या घरी. गेलो त्या ताईकडे बसलो. मग ती ताई म्हणते, त्याने बघितलं पहिल्या कीर्तनामध्ये थोडंफार अवस्था झाल्या मंडळीला ना. मग ते ताईनं प्रश्न विचारला बाबांना. ती आयरणी बोलत होती. मला आयरणी म्हणजे आपल्याला कळते आपल्यासारख्याला, पण बोलता नाही येत. मग ते तिथं ती म्हणत होते, बाबा ती ताई मोठ्यानं रडू राहिली. आवाज खूप मोठमोठ्या नाही तिचा, पण तिच्या डोळ्यात पाणी काऊन नाही? रडत तिथं पाणी यायला पाहिजे की नाही? समजा पोराला एक जोरात लावली, त्याच्या डोळ्यात पाणी येत नाही तवा. पहिले आरडावारडा ज्यादा करता येते, गावगोळा करता येते. त्याला माहिती मला मारलं मम्मीना ना, हे पप्पाला कळायला पाहिजे, बाबाला कळायला पाहिजे, शेजाऱ्या पाजाऱ्याला का, मग मोठ्यानं आरडता येते. पण बाकीचे कोणी येत नाही का? मग तवा त्याच्या डोळ्यातून नार चालू आहे त्याच्या. आपलं कोणी येत नाही. जीवानं चिंतन करता 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 वाटलं पाहिजे या दुनियात माझं कोणी नाही. किती प्रसंग माझ्या जीवनात होते, कधीतरी आपण विचार करतो का ताई? आपण कसं जगत होतो याचा कधी विचार करतो का? पण आता नाम घेतल्यापासून आपल्यात किती बदल झाला. ज्याने जास्त. मी काही तुमचा मास्तर नाही. आपणच आपल्या मनाला विचारायचं का पहिले किती टेन्शन येत होतं ना, आता येतं काही टेन्शन? किती शादीला येत नाही टेन्शन आता का? उलट काय नाही, शादीला का आपला चेहरा हसरा तिच्या हिला काय झालं का? हे काऊन हसायची? कशामुळं? नामाचा परिणाम. मग काय होतंय, त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आई पण लक्ष देत नाही, शेजारी कोणीच देत नाही. मग ते एका खोलीत जाऊन बसत, स्पुंदून रडतं का नाही ते? त्याला पश्चाताप होतो. त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. तसं जीवाला पश्चाताप झाला पाहिजे की काय जीवन जगत 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 किती योनी आम्ही भोगत भोगत इथपर्यंत आलो.
आणि आपल्याला आता जर सद्गुरूची कृपा झाली, जीवनामध्ये कुठेतरी सुखाचा उदय व्हायला लागला, सुख झालं नाही अजून उदय आपल्या जीवनामध्ये, अजून सूर्य पूर्णपणे प्रकाशित नाही झाला, आताशी सूर्याची प्रभा निघायला लागली. प्रभा कळते ना, सूर्य उगायच्या आधी सूर्याच्या प्रभा येत असतात, म्हणजे किरण येत असतात. आपण म्हणतो का तांबडं फुटलं, आताशी तांबडं फुटायला लागलंय. आजू का सूर्योदय झाला नाही. सूर्योदय का होतो? ज्या दिवशी सद्गुरूनं आपल्याला परिपूर्ण कृपा केली आपल्यावर. सद्गुरू नाही की पूर्ण कृपा केली. पूर्ण कृपा ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस स्वस्वरूपाची प्राप्ती जीवाला होत असते. आणि एकदा स्वरूपाला प्राप्त झाला ना, तो नाही जरी झोपला तरी त्याला थकवा येत नाही, नाही जरी जेवला तर त्याला भूक लागत नाही, जरी नाही पाणी पिला तरी त्याला ताण लागत नाही. नवजो भूक तहान सहावली. स्वरूपाची प्राप्ती नामाचा परिणाम, आणि तिथपर्यंत आपल्याला चालायचंय. बरं, तुम्ही चिंतन चांगले करतात, असे चिंतन चालू ठेवत जावा. जेव्हा वेळ मिळाला तेव्हा ऍडजस्ट करायचं. असं काही नाही ना आपल्याला काळ वेळ नाम उच्चारित नाही, अगदी मनानं चालू द्यायचा आपला ठाक्या. ज्यावेळेस वेळ मिळाला त्यावेळेस त्याला आपल्याला बसायचा प्रयत्न करायचा. बसायचं एवढ्या करता देहावरची आसक्ती गेली पाहिजे. प्राण जाता निघोनिया, प्राण जाता निघोनिया, प्राण जाता निघोनिया, देह माती होय. माणसाच्या आयुष्यात आहे तरी काय. मला जे सौंदर्य प्राप्त झालं कुणामुळं? आत बसलेला आहे म्हणून. मला विद्वत्ता प्राप्त झाली कुणामुळं? त्याची कृपा आहे म्हणून. मला साधन संपत्ती मिळाली कशामुळं? तो आत आहे म्हणून, का नाही? खूप सौंदर्य आहे त्याच्यात आत्माच नाही. बघा ना, जो तो आपल्यावर तुळात फिरे गोल गोल. बस स्वार्थच दुसरं काय जीवनामध्ये? कमायचं 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 कमायचं, एवढ्याच वर्तुळात फिरू राहिला तो. मैं और मेरी बायको बाकी सब काय को. एवढ्याच वर्तुळात फिरायचंय, लहानाचं मोठं व्हायचंय, पैसा कमायचाय, पोरासाठी करून ठेवायचंय. कशासाठी हे सगळं राडा? जीवनामधून एक दिवस कधी शिट्टी वाजन सांगता येत नाही. काळ विचार करत नाही तो लहान आहे का, काळ विचार करत नाही तो पैशावाला आहे, काळ विचार करत नाही त्याच्याकडे लय साधन संपत्ती आहे. विचार करतो का काळ? लय पैलवानी काळ म्हणतो का? लय पैलवानी, त्याच्याजवळ बंदुकी. असे किती का बंदुकी वाटी लावली त्यानं. काळ कोणासाठी थांबला नाही आणि काळ कोणाचा विचार करत नाही. काळाची सत्ता फक्त नामावर चालत नाही. नामाची ताकद आपली वाढवा, नामावरची श्रद्धा, नामावरचा विश्वास, नामावरचा भाव वाढवा. प्रपंच कमी तरी झाला थोडा तर काही हरकत नाही. काय उन्हाळा होत नाही, काय उन्हाळा होत नाही. झाला तर मला भेटा, मी काही अजून जात नाही इतक्या लवकर. पण अनन्य जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण. आपण अनन्य होत नाही म्हणून आपल्याला परिपूर्ण देहभाव टाकीती. देहभाव गेला पाहिजे, इंद्रिय विषय विसरती. बघा ना, जेत प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, विषय विसरली, इंद्रिय विसरली, विषय संगो. जेत मनाचे मन पण गेले, मन पण राहत नाही तिथं. नाही, बोलाचे बोलपण ठेले. हा, तिथं बोलणं पण राहतं का? बोलणं पण नाही, पाहणं पण नाही, ऐकणं पण नाही. अशी स्थिती स्वरूप सिद्धी. म्हणून तेच माझी या स्वरूपा पावसी, ते अंतकरणेचे तुझ पाशी बोलत असे. भगवंत सांगतो अर्जुना, ज्ञानोबराय सांगतात, तुमच्यापाशी मी ते सांगतो. ते स्वरूप आपल्यालाच कळतं. जगामध्ये कोणाला स्वरूप कळत नाही, नामधारकालाच ते कळतं. मस्त जीवाला पकडून करा. तुमच्या सर्व संत मायबापाला भगवान परमात्मा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, मारुती बाबा खूप ताकद देऊ. संसाराची नाही, नामाची. मारुती बाबा, आम्ही अज्ञानी लेकरं आहोत. संसारामध्ये बरबटलेली आम्ही आहोत, आणि या संसार रूपी चिखलातून आम्हाला तरुण जाण्याकरता खूप ताकद द्या, बुद्धी द्या, श्रद्धा द्या, भाव द्या, जेणेकरून अंतकरणामध्ये
सद्गुरू मारुती बाबांबद्दलचा भाव टिकून राहिला पाहिजे. बरं, लय विचलित होतो. माया एवढी जबरदस्त आहे ना दुनियामध्ये, तुम्हाला देव होऊन नाही द्यायचं त्याला. पण तिथं श्रद्धा पक्की ठेवायची आपल्या मारुती बाबांवर. भाव पक्का ठेवा. आम्हाला विसरले ना चालेल, नामाला विसरू नका. अनन्य होऊन नामाला नामचिंतन करा. ठीक आहे, कोणी बोललं ना राग नाही मानायचा. बोलत असतात तर द्या सोडून. या दुनियेत आपण काही आणलं पण नाही हो. ज्याचे 100-100, 300-300 एकर आहे ना, त्याचे सुद्धा सातबारे बदलून गेली, त्याला कळालेली. कशासाठी आपण नाही करतो. अगदी जो दिवस उगला ना, जो श्वास मी घेतला ना, तेवढाच माझा आहे. सुटलेला श्वास पुन्हा मध्ये जाईनच याची काही गॅरंटी आहे का कोणाला? नाही ना. मग आनंदानं राहा. औरों को सुख देना है, मिला अगर तो लेना है. दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवनात 100% सुख येईल बरं का. दुसरों के दुख दूर करने वाला तेरे दुख दूर करेंगे राम. पण अनन्य झालो तर सांभाळल तो आपल्याला. वाघ खाणार नाही तुम्हाला, ना काहीच करणार नाही तुम्हाला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्प तया. पण अनन्य जर झालो, अरे वैर भाव तिथून जातो. नामानं वैर भाव जातो. येऊ द्या समोरून वाघ, पण तुमच्या अंतःकरणामध्ये जर त्याच्याबद्दल वाईट भावना, आपल्यापेक्षा प्राण्याला जास्त वाईट भावना कळते बरं का. कुत्र कोणाला भुकत नाही. कुत्र कोणाला जाऊन नाही जात, कोणावरच जाऊन नाही जात. त्याचं अंतःकरण पाहत आहे कुत्र. कुत्र्याला अंतःकरण करते, माणसाला कुडकुळू राहिली बघा. ते मारका बैल कोणावर जाऊन नाही जातो. हा, आपल्या अंतःकरणामध्ये नामस्मरण ठेवा. आपण म्हणतो नाथ बाबांना विचू चालला पाण्यातून बाहेर काढला, पण त्यानं त्याचं फड सोडली का? त्यांना नांगी मारलीच. मग ते नांगी मारल्यामुळे त्याला थोडं व्याज झालं. मग ते असं झटका बसला, ते पडलं पुन्हा पाण्यात. पुन्हा लागलंय ते येवायला, पुन्हा हात घातलाय, पुन्हा वर काढलाय, पुन्हा ते त्याच धर्म सोडते का? बरं, तो त्याचा धर्म सोडीनं मग नाथ बाबा पेटरले. नाथ बाबा म्हणजे मी माझा धर्म कोण सोडू? नाथ बाबा मारून मारून कितीक नांग्या मारीन तो, कितीक. शेवटी वर काढलंय, तेच थकून गेलंय. अरे ज्यानं उपकार केले त्याच्यावर अपकार करणारी आपली कृतज्ञ नाचते. निष्कृती सांगितलेल्या शास्त्रांना. आपले बाबा सांगते ना, ज्याने तुला पैदा केली, ज्याच्या जीवावर उड्या त्याच्यात नागपुड्यात काढ्या. नाही, भगवंता जशी स्थिती आहे ना तशी आम्हाला शक्ती बुद्धी भाव दे. एवढं सांगतो. बराच वेळ झाला. आपले किती वेळ आपले भाऊ धरते ना आबा, नाही ना. चला, म्हणून आपण दर महिन्यातून असंच एकदा एकत्र या जाऊ. तसं मध्ये फटकारी राहतील, तुमच्याकडे चिंता करू नका. पण महिन्यातून एकदा आपण सगळे असेच चिंतनाला एकत्र या जाऊ. मस्त चिंतन करा जाऊ. मोठा हॉल आहे चांगला, आपले गुरुभाऊंनी मस्त बांधून ठेवलंय आपल्याकरता. तिथे मस्त आनंद घेऊ. भाऊ पण आहे नाही, आपल्याला नको. मला एवढा वेळ नाही ना, मला संन्यास घ्यावा लागेल. मग पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.